हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की मी आता दुबईमध्ये आहे आणि मी इकडे शेअरिंगमध्ये राहते। तर शेअरिंगमध्ये आमचं किचन सुद्धा आहे, सगळ्या माझे फ्रेंड्स आहेत। तर आज मी विचार केला की माझी फेवरेट भाजी बनवण्याची इच्छा झाली, सो मी विचार केला की इकडे बनवूया आपण। रेसिपी तुम्हाला सुद्धा शेअर करते। तर गाइस, जेवण तर मला जास्त काही बनवता येत नाही, पण एक मिनिट मी कॅमेरा सेट करते आधी। ओके, तर जेवण मला तसं जास्त बनवता येत नाही, पण माझी स्वतःसाठीच मी एक भाजी फेवरेट आहे, म्हणजे भेंडीची भाजी मॉलमधून घेऊन आली आहे। सो विचार केला, खूप इच्छा होत होती, काहीतरी घरचं खायची इच्छा होती आणि 3-4 दिवस झाले बाहेरचं खाऊन मला खूप ॲक्च्युली मी बोर झाली आणि टेस्ट सुद्धा ॲक्च्युली इकडे टेस्ट नसतो। तुम्ही काही घ्या, स्पेशली इकडे फक्त बर्गर आणि सर्व काही हेवी जंक फूड आणि सगळं चीज वगैरे हे सगळं मिळतं मोस्टली। तर मी विचार केला एक ट्राय करूया आपण, आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे सामान पण जास्त नाही आहे ॲक्च्युली। तर मी भेंडीची भाजी यासाठी मी चूज केली कारण की ती थोडीशी इझी आणि कमी इन्ग्रेडियंट्स लागतात त्यामध्ये। तर तुम्हाला सुद्धा दाखवते आज आमची भेंडीची भाजी कशी बनवतात आणि रेसिपी तुम्ही बघा। माझ्यापेक्षा तुम्ही चांगलेच बनवत असाल आय नो, पण ठीक आहे, स्टील तरीही मी माझी फेवरेट स्वतःची आहे, सो मी बनवून स्वतःसाठी सॅटिस्फाय होण्यासाठी मी बनवते। तर सर्वात आधी मी इथे चिली कट करून घेतलेला आहे, गार्लिक आणि अनियन। त्यानंतर इथे मी माझी भेंडी कट करून घेतलेली आहे, छानपैकी धुवून वॉश करून। तर सर्वात आधी मी इथे ठेवते कढाई, त्यामध्ये आपल्याला ऑइल आणि जिरा, गार्लिक पाहिजे। कढीपत्ता माझ्याकडे नाहीये सध्या, सो तो मी स्किप केलाय। तर सर्वात आधी मी इथे ऑइल टाकते आणि ऑइल मी इथे नूरचं घेतलेलं आहे। इथे बोलतात की हे चांगलं आहे, त्यांची कंपनी आहे। सो सर्वात आधी इथे आपण ऑइल ऍड करूया। तुम्हाला हवं तसं तुमच्या अकॉर्डिंग, तुम्ही कोणाकोणाला जास्त ऑइल लागतं तर तुम्ही जास्त ऑइल सुद्धा टाकू शकता। मी कमी ऑइल प्रिफर करते बिकॉज ऑफ वेट आणि आपल्या हेल्थसाठी पण जास्त ऑइल चांगलं नाही आहे। सो ऑइल टाकलं मी इथे, 2 मिनिटं ह्याला गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया जिरा मी इथे एवढा घेतला आहे क्वांटिटी, सो ॲड करूया। इमिजिएटली मी त्यामध्ये मिरची ॲड करते। ओ माय गॉड, लगेच मी त्यामध्ये गार्लिक ॲड करते। मिरची थोडी क्रिस्पी होऊ दिली तर तुम्ही अजून टेस्टी लागेल, आणि ज्यांना स्पायसी खाण्याची सवय नाही आहे त्यांनी थोडी मिरची व्यवस्थित अजून क्रिस्पी केली तर त्यांना ती मिरची स्पायसी लागणार नाही। इकडे मी अनियन टाकलेला आहे, अनियनची क्वांटिटी मी थोडी जास्त ठेवलेली आहे कारण अनियन मला जास्त ॲक्च्युली आवडतो फ्लेवर। इकडे व्हेजिटेबल्स गाईज व्यवस्थित मिळत नाही आपल्या इंडियासारखी, खरंच खूप जास्त डिफरन्स आहे। आणि सो ह्याला थोडंसं होऊ देऊया आपण। त्यानंतर आपण याच्यामध्ये टर्मरिक ॲड करूया। टर्मरिक ॲड केल्यानंतर आपली भेंडीची भाजी टाकून आफ्टर 5 मिनिट्स तुम्हाला टाकायचे सॉल्ट, अँड त्याला नेक्स्ट 20 मिनिट्ससाठी किंवा 15 मिनिट्ससाठी स्टीम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपली भेंडीची भाजी इझी रेडी होणार आहे। सो घरी तर मी छान बनवते, पण इथे माहीत नाही आता ॲक्च्युली ऑइल आणि जे मसाले वगैरे सगळं चेंजेस होतात, त्याच्यावरून आपला टेस्टसुद्धा चेंज होतो। आणि हा जो गार्लिक आहे हा खूप मोठा होता, बट टेस्ट पण ह्याचा थोडासा डिफरंटच आहे ॲक्च्युली। प्रत्येक गोष्ट इंडियामध्ये टेस्ट म्हणा, प्राईस, अफोर्डेबल, सगळं काही परफेक्ट मिळते, क्वालिटीसुद्धा चांगली भेटते। इकडे भेंडीची भाजी मला थोडीशी ॲक्च्युली हार्ड मिळालेली, मी काही थोडेसे भेंडी मी तसे पण डस्टबिनमध्ये टाकून दिले आहेत कारण त्या जास्तच ॲक्च्युली हार्ड होत्या आणि त्या टेस्टमध्ये अजिबात चांगल्या नसत्या लागल्या, इंडियासारखी आपली कंपनी नाही। तर अजून 2 मिनटं याला होऊ देऊया। मला मॅनेज होत नाही आहे फोन पकडायला, पण मी तरीसुद्धा हो जमेल तसं करते आहे। मला दोन्हीकडे लक्ष द्यायला जमत नाही आहे, आणि तसंही मी कुक नाही आहे ॲक्च्युली, खरं बोलू तर मी फक्त शिकते आहे। तर इकडे मी टर्मरिक एवढा घेतला आहे, मी ॲड केला इकडे टर्मरिक।
टर्मरिक ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही भेंडीची जी भाजी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची. स्लो करायला पाहिजे. मी ते ॲड करते भेंडीची भाजी. मी घरचं जेवण खूप मिस करते गाईज, खरंच खूप मिस करते घरचं जेवण. अँड मम्मा, आय लव्ह यू सो मच अँड मिस यू सो मच. तर मी याच्यामध्ये आता ॲड करते मीठ, सॉल्ट. ह्याला आता आपल्याला 20 मिनिट होऊ द्यायचं आहे व्यवस्थित, एकदा दोनदा हलवून. ठीक आहे. सो भेटूया आपण आफ्टर 10 मिनिट्स. स्टे ट्यून. बाय. कसं ऑइल टाकते, ड्राय फील होत आहे ॲक्च्युली. जास्त झालं. खायची मलाच आहे. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा. ऍक्च्युली ते ऑन आहे तर थोडा व्हॉइसचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे आणि माईक सुद्धा नाही आहे. खूप तुम्ही माझे खूप सारे सबस्क्रायबर वाढवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांमध्ये शेअर करा. तर नक्की मी अशीच म्हणजे प्रोफेशनली व्हिडिओज काढण्यासाठी ट्राय करेन. भांडे वाजवायची खूप सवय आहे आणि इकडे असं दुसऱ्यांना डिस्टर्ब होईल असं वागता येत नाही ॲक्च्युली. आणि मला घरी अशी सवय आहे आणि खूप विचित्र आणि घाण सवय बोलू शकता, पण आता ठीक आहे तर आहे. त्याशिवाय मला जेवण बनवता येत नाही. मी काहीही बनवत असले आणि हलवत असले ना मला असं आपटायलाच खूप आवडतं, माहीत नाही का. मी प्रयत्न करते की नको करू, तुम्ही जे आपण ते करू. साठी स्टीम करूया. तोपर्यंत मी माझं जरा थोडंसं किचन आवडते. तर त्याला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे ते खूप गरजेचं आहे. कारण बाहेर आत्ताच्या सीझनमध्ये तरी +45 चालू आहे टेम्परेचर इथे गरमीचं. आणि पुढच्या 1-2-1.5 महिन्यातच इथे 55 डिग्रीपर्यंत जाणार आहे. 55 पर्यंत इथे गरमी स्टार्ट होते. बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही आणि बाहेर जर गेलात तुम्ही तर 5 मिनिटात तुमची हालत खरंच खूप खराब होईल. इथे काम करणारे लोक कशी काम करतात खरंच हॅट्स ऑफ आहे तिकडे. ऍक्च्युली हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी जे लोक बाहेर इथे कन्स्ट्रक्शनचे काम कशी ओपन प्लेसमध्ये करावं लागतं. तर तिकडे खूप ऊन, त्या उन्हामध्ये 50च्या टेम्परेचरमध्ये उन्हामध्ये असं की लोक उभं राहून आपल्यासारखे जे वर्कर्स असतात ते इथे लेबर्स काम करतात. त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे म्हणजे ती लोक करतात. आपल्या इथे आपण 30मध्येच डाऊन होऊन जातो खूप आणि इकडे 55 म्हटलं तर इमॅजिन करणं पण. मला दाखवते. स्टीम होते माझी भेंडीची भाजी. यू ओके, यू कॅन सी इट. गाईज खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा यार, कारण मी वेळेतून वेळ काढते
माझ्या एक छोट्या छोट्या मेमरीज कलेक्ट करण्यासाठी. गाईज तुम्ही पण ट्राय करा आणि असेच एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा लवकर. माझी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.